नमस्ते, माझं नाव महेश उंटे. आपल्या कंपनी ॲक्युरेट लाईफ कीचा आपल्याकडं जे प्रॉडक्ट आहे अल्कलाइन जार, या प्रॉडक्टचा आपण आज डेमो बघणार आहोत. माणसाच्या शरीरामध्ये जवळपास 70% पाणी आहे आणि ते 70% पाणी माणसाच्या विविध भागामध्ये डिस्ट्रॉय होत असतं. परंतु आपण जे रेग्युलर जे पाणी पितो त्याचा pH लेवल हा 7 लेवलचा असतो. परंतु आपण कोणत्या लेवलचं पाणी पितो याचा आपण आज डेमो या अल्कलाइन जारचा बघणार आहोत. तर आपण सर्वात अगोदर आपल्याकडे हे दोन पाणी आपण जे घरामध्ये वापरतो त्यातले पाणी घेतलेलं आहे. आता हा अल्कलाइन जार आहे, याला दोन प्रकारचे फिल्टर लावलेले आहेत. तर हे पहिल्या रंगात याचं फिल्टर आहे का ज्याच्यामध्ये स्टोन आपल्या कंपनीनं टाकलेले आहेत, आणि हे सेकंड नंबरचं फिल्टर का ज्याच्यामध्ये पण जे डोंगराळ भागामध्ये जे दगड आढळतात त्याचे स्टोन टाकलेले आहेत. अल्कलाइन पाणी म्हणजे काय, तर डोंगराच्या वरून जे पाणी दगडावरती घासत येतं ते पूर्णपणे शुद्धरित्या पाणी असतं. परंतु आपल्यापर्यंत पोहोचताना त्याच्यामध्ये बरेचसे केमिकल विरघळले असतात, त्यामुळे ते पाणी अशुद्ध होऊन जातं आणि पचायला जड असतं. मग आपल्याकडे जे पाणी असतं मग आपण त्यासाठी आरो फिल्टर त्या ठिकाणी लावत असतो आपल्या घरामध्ये, आणि ते आरो फिल्टर आपल्याला असं वाटतं की ते पाणी शुद्ध करते, 100% पाणी शुद्ध करते. परंतु त्या पाण्यातले मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम हे घटक पूर्णपणे जाळून आपल्याला ते पाणी, जड पाणी हे आरो फिल्टरद्वारे प्रोव्हाइड होत असतं. मग तेच पाणी जर आपण याच्यातून जर फिल्टर करून घेतलं तर ते पूर्णपणे आपल्याला पिण्यालायक होतं. तर त्याचाच आपण आता एक डेमो बघणार आहोत. आपल्या घरामध्ये जे रेग्युलर पाणी आपण वापरतोय तेच पाणी आपण या जारच्या माध्यमातून दोन फिल्टरद्वारे फिल्टर करून घेणार आहोत, त्याची आपल्याला अल्कलाइन बनवून मिळेल. आपण त्याच्या चार गोष्टींचा आपण याचा डेमो आपण याच्यामध्ये घेणार आहोत. तर आता सर्वात अगोदर मी तुमच्यासमोर हे पाणी ओतलेलं आहे आणि याचेच 4 प्रकारचे डेमो करायचे म्हणून 4 ग्लासामध्ये आपल्या घरातलं हे जे रेग्युलर पाणी आहे ते तुमच्यासमोर मी 4 ग्लासमध्ये ओततोय. तुम्ही असा डेमो तुमच्या घरामध्ये घरातल्या पाण्यासोबत सुद्धा करू शकता. बरोबर, तुमच्यासमोर आपण जे रेग्युलर पाणी आपण वापरतो त्याचे 4 ग्लास आपण या ठिकाणी भरून ठेवलेले आहेत. आणि आता आपण आपल्या अल्कलाइन जो जार आहे त्याच्यातून जे पाणी आपल्याला निघते त्याचे पण आपण 4 ग्लास भरून घेतो. काही सेकंदात मित्रांनो याच्यातून पाणी पूर्णपणे अल्कलाइन होऊन बाहेर पडत असतं. वरून पाणी ओतायचे आणि खालून तुम्हाला पाणी काढायचंय. आता तुमच्या समोर हे 4 ग्लास आपण अल्कलाइन जारचे मांडलेले आहेत आणि हे 4 ग्लास आपल्या रेग्युलर पाण्याचे मांडलेले आहेत. आपण आता प्रत्येक पाण्याचा वेगवेगळा डेमो आपण करून बघूया. बरोबर, आता सर्वात अगोदर हे जे अल्कलाइन पाणी आहे याचा एक ग्लास घेतला आणि आपलं जे रेग्युलर पाणी आहे त्याचा एक ग्लास आपण या ठिकाणी घेतला. आता आपल्या रेग्युलर पाण्यामध्ये जो pH लेवल असतो तो आपण चेक करणार आहे. हे pH मीटर आहे, याचे 5-5 थेंब आपण आपल्या रेग्युलर पाण्यामध्ये टाकले तर त्याचा कलर कुठल्या प्रकारे चेंज होतो आपण ते पण बघूया. साधारणतः 5 थेंब आपण याच्यामध्ये टाकले, 5 थेंब याच्यामध्ये टाकतोय, 3, 4 आणि 5. बरोबर, तर आपल्या कंपनीचं हे pH मीटर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कलर कॉम्बिनेशन चेक करू शकता का हा कलर जे रेग्युलर पाणी आहे आपल्या घरातलं त्याचा pH लेवल हा जवळपास 5 पर्यंत आला आहे. आणि हे जे अल्कलाइन पाणी आहे याचा pH लेवल जवळपास 9 ते 10 पर्यंत पोहोचलेला दिसतो आपल्याला. या कलरमध्ये कलर मॅच तुम्ही करू शकता. हा आपल्या कंपनीचा पहिला डेमो झाला आपल्या जारचा. आता सेकंड डेमो आपण आपल्या पाण्याचं ORP मीटर आपण आता चेक करणार. ORP मीटर म्हणजे काय, पाण्याचं जडपणा आणि स्थूलपणा. जर या पाण्याचं हे ORP मीटर चेक करण्याचं हे लिक्विड आहे, याचे जर 3-3 थेंब टाकले, पाण्याचा कलर कुठल्या प्रकारचा बदलला नाही तर ते पाणी पाचण्यासाठी जड असतं मित्रांनो. त्याचे आता आपण आपल्या रेग्युलर पाण्यामध्ये 3 थेंब टाकतोय. आता याच्यामध्ये आपण 3 थेंब टाकले, 4 थेंब टाकले, कुठल्या प्रकारचा कलर याचा चेंज झाला नाही. परंतु आता अल्कलाइन पाण्यामध्ये आपण 4 थेंब टाकतोय. तर हे निगेटिव्ह ORPचं पाणी शरीरासाठी आवश्यक असतं. त्याचा कलर याप्रमाणे चेंज झाला आहे. याप्रमाणे याचा पॉझिटिव्ह ORP निघाला, त्यामुळे याचा कुठलाही कलर चेंज झालेला नाही. आपल्या शरीरामध्ये
वात, कफ आणि पित्त या 3 प्रकृतीपासून आपलं शरीर बनलेलं असतं. दिवसभरामध्ये आपण कुठलंही पाणी पिलो तर आपल्या शरीराचा वात, कफ, पित्त जे होण्याचं प्रमाण आहे ते पण कुठेतरी कंट्रोल झालेलं असतं. तुम्ही बघू शकता रेग्युलर पाण्यामध्ये आपण थोडं जरी पाणी ओतलं तर आपली इतर पाणी पिलेलं सुद्धा आपण तेवढं अल्कलाईन करू शकतो. तिसरा एक महत्त्वाचा डेमो आपण या ठिकाणी करतोय तर आपल्या शरीरामध्ये प्रत्येकाला ॲसिडिटी नावाचा हा प्रकार असतो. आता हे बीटाडाईन आहे का जे आपण या 2 पाण्यामध्ये 3-4 थेंब आपण टाकतोय. आता रेग्युलरमध्ये प्रत्येकाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असतो. आपण सकाळी तोंड धुत्या वेळेस आपलं पित्त पडत असतं. तर साधारणतः 4-5 थेंब आपण याच्यामध्ये टाकले. याचा कलर पिवळा झालाय आणि अल्कलाईन पाण्यामध्ये पण आपण 4-5 थेंब टाकूया. त्याचा कलर पण तुम्ही आता बघू शकता. त्यावेळेस हा ग्लास पूर्णपणे हिंदळतो अल्कलाईन पाण्याचा. ते पाणी पूर्णपणे आहे त्या पोझिशनला परत येत असतं, परंतु हे पाणी जसं तसं राहतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय आहे, आपल्या शरीरामध्ये जे ॲसिडिटी साठवून राहते ती या पाण्यामध्ये ॲसिडिटीच राहते. परंतु अल्कलाईन पाणी जर घेतलं आपण तर याच्यामध्ये कुठल्या प्रकारची ॲसिडिटी जास्त नाही किंवा ॲसिडिटी जागच्या जागी थांबवली जाते. त्याच्यानंतर आता हा शेवटचा डेमो आपल्या घरामध्ये तुम्ही करू शकता का ज्याच्यामध्ये हे आपण जिरे घेतलेले 1 चमचा जिरे आपल्या रेग्युलर पाण्यामध्ये टाकले आणि हे रेग्युलर 1 चमचा जिरे आपल्या अल्कलाईन पाण्यामध्ये टाकले. तर याचं कॉम्बिनेशन एक मिनटं जर आपण याला भिजू घातलं तर विदिन अ सेकंदमध्ये अल्कलाईन पाण्यामध्ये हे जिरे हे डिस्ट्रॉय होऊन जातात, त्याच्यामध्ये विरघळून जातात. म्हणजे जिऱ्याचे जे अर्काचं प्रमाण आहे ते आपल्या शरीराला पूर्णपणे लागू होतं. जर एखादा मेडिसिन घेत असेल आणि रेग्युलर पाण्यामध्ये घेत असेल तर ते डिस्ट्रॉय व्हायला फार वेळ लागतो. परंतु अल्कलाईन पाण्यासोबत जर घेतलं तर डिस्ट्रॉय व्हायला लवकरात लवकर मदत होते. तर अशा पद्धतीने या अल्कलाईन जारचे फायदे आहेत मित्रांनो. प्रत्येकाच्या घरामध्ये वात, कफ, पित्त यापासून आजार निर्मित झालेले, कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आणि मायग्रेनचे प्रमाण वाढले आहेत. या सगळ्या गोष्टी जर कुठं टाळायच्या असेल तर आपल्याला अल्कलाईन पाणी पिण्याशिवाय कुठल्या प्रकारचा पर्याय नाही. तर मग हे अल्कलाईन जार आपल्या कंपनीनं ॲक्युरेट लाईफ की प्रायव्हेट लिमिटेडना आपल्यासाठी आणलेलं आहे. आपल्याला जर पाहिजे असेल खाली स्क्रीन दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा आमचे कोणते डिस्ट्रीब्युटर असेल त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.